तिलारी जलसंपदा विभाग यांच्या ताब्यात असलेल्या घोडकेवाडी केर नदीपात्रात जलवाहिनी पाईपलाईन फुटून पाणी पुरवठा बंद झाला होता। ही घटना ताजी असतानाच शुक्रवारी सकाळी तिलारी धरणाच्या डाव्या मुख्य कालव्याला साटेली भेडची भोमवाडी येथे भले मोठे भगदाड पडून कालवा फुटल्याने एकच हाहाकार उडाला। सप्टेंबर महिन्यात दुरुस्ती केलेल्या भरावाच्या ठिकाणी माती खचून पाणी बाहेर पडून भगदाड पडले। कालवा फुटून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडून कुडासे वाणोशी साटेली भेडशी रस्ता बंद झाला। शेती बागायतीमध्ये घरात पाणी शिरले। पावसाळ्यात पूरजन्य परिस्थिती निर्माण होते तसे पाणी वाहत होते। संतापलेल्या नागरिकांनी अधिकारी वर्गाला धारेवर धरले। कालवा फुटल्याने डिचोली गोवा तालुक्यात तसेच जलशुद्धीकरण प्रकल्पावर याचा परिणाम होणार आहे। कालवा फुटल्याने उन्हाळी शेती घेणारे शेतकरी आता संकटात सापडलेत। जर तुम्हाला इथे हे करायचे नसेल आणि तुम्ही इथे कामही करू नका, माझा तर परवा दिवशी तुम्ही येतो म्हणून सांगितलं होतं, आला होता तुम्ही। किती तक्रार आहे तुमच्या? त्याला जबाबदार कोण? जर तुम्हाला इथे जमत नसेल तर साहेब तुम्ही गावी जाऊ शकता, अजिबात थांबायचं नाही। जर जमत नसेल घरात पाणी गेलंय लोकांच्या, कशाला आला? जबाबदार नाही तर तुम्ही? किती तक्रारी आहेत तुमच्या? घोडके मॅनरच्या तक्रारी आहेत, घोडके परमेच्या तक्रारी आहेत, कोण उचलत नाही तुम्ही? कोण जबाबदार आहे मला सांगा? 3 तास होऊन गेले तुमच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत। पहिले आमचा सर्व विषय तिलारी डिपार्टमेंट वरती आणि संबंधित ठेकेदारावरती मनुष्यवधाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे, कारवाई झालीच पाहिजे। सदर ठेकेदाराकडून भरपूर पैसे खाल्ल्यामुळे ही परिस्थिती झाली आहे। नाही तर तो काय असं काम टेम्पररी एकदा केलं त्याचं रितसर काम झालं पाहिजे ना। या वर्षी कोसळतंय, ह्या वर्षी कोसळतंय, दरवर्षी असंच काय करायचं? हो, ठेकेदार माहिती ना कसं नाव म्हणतात ते, नाही का? ठेकेदाराचं नाव माहिती नाही, नाव सांगते माहिती नाही। या इथे पट्टीचे पाणी करा तुम्ही घेऊन जाऊ ना स्पॉट वरती, लोकांच्या घरांनी पाणी घुसलेलं आहे। नारायण नरसुले, आज आमच्या सर्वे नंबर 247-2 मध्ये हे कॅनॉलला भगदाड पडून जे पाणी आमच्या जमिनीमध्ये येऊन फार प्रचंड नुकसान झालेलं आहे। हे वारंवार मागच्या ऑगस्ट या सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारे भगदाड पडून पाणी येऊन आमच्या शेतीचं नुकसान झालेलं आहे। कोणी वरिष्ठ अधिकारी तिलारी पाटबंधारे विभागाचे कोणी वरिष्ठ अधिकारी इथे येऊन नुसतं आम्हाला तात्पुरती आमच्याशी चर्चा करून निघून जातात। याची नुकसान भरपाई वगैरे आम्हाला काही देत नाही सर। ह्याच्यावर काही योग्य तो प्रशासनाने विचार करावा नपेक्षा आम्ही आमच्या लोकशाही मार्गाने आम्ही आमच्या मागण्या पूर्ण करून घेऊ अशी मी आपल्याला विनंती करतो। त्यामध्ये पाणी आता असं दिसतंय की पाईप फुटून बसला असेल आणि वरचा जो भराव आहे तो पण खाली गेला त्याच्या आणि काल पाण्याच्या वजनानं हे प्लास्टिक तर तू कारण वजन 1 क्युबिक मीटर म्हणजे 1000 लिटर पाण्याचं 1 टन वजन असतं। त्याप्रमाणे ते जसं शेकडो टन ते वजनानं ते प्लास्टिक फाटून त्याला आम्ही आता पायपिंगच बनवतो। पायपिंग थ्रू हा कॅनॉल सगळा, त्यामुळे हे माती सगळी वाहून गेली। आता आपण याला आता जे काय करायचं आहे तर पूर्ण पाईप एक्सपोज करून पुन्हा नवीन पाईप घालून आणि हा जो भराव आहे हा भराव पूर्ण काढून भराव पूर्ण पुन्हा करून तरच हे काम सगळं। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।